तर उद्धव ठाकरे यांची साथ 6 खासदारांनी सोडली। ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले आणि त्यानंतर मात्र संजय राऊत यांची चिडचिड सुरू झालेली आहे। पाहूयात। तर संजय राऊत यांनी पुन्हा शिवीगाळ केलेली आहे। संजय दिना पाटलांवर बोलताना त्यांचा तोल ढळलेला आहे। यावेळेस संजय दिना पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत यांची जीभ घसरली। त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केलेला आहे आणि हे सर्व माध्यमांसमोर आलेलं आहे। मी लागतो नादाला, चल चल मी तुझ्या नादाला लागतो। त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील। आता नाव घेऊन बोलतोय मी। चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू। मी इथेच आहे भांडुपला। मी कधी या भाषेचा वापर करत नाही। बंदूक काय दाखवतो मला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो? गद्दार माणूस। हे धंदे करायचे नाही। गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं। परत ही भाषा करायची नाही बंदुकीची। ती बंदूक तुझ्या घातली जाईल। चला, मला बोलायचं ते बोललोय मी। ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी। बंदूक काय दाखवतो तू आम्हाला? सिक्युरिटी काढून ये, जी तुला Z+ काय दिली आहे ना। चल आता बघतो मी तुमचं संजय दिना पाटलांना थेट आव्हान। अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं। हे काय आम्हाला बंदूक दाखवतात? हे बंदुका दाखवतात का आम्हाला? काय लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मिस्टर फडणवीस? अमित शहाच्या नावावरती जीवावरती आमच्या दादागिऱ्या करू नका गुजरातांच्या। तर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी राजकारणातल्या या शिवराळ भाषेवर काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। की राजकारण हा आता एक केवळ सामाजिक कार्य करायचा, देश सुधारण्याचा त्याचा उद्देश राहिलेला नसून तो एक व्यवसाय झालाय। त्यामुळे एखादी निवडणूक जिंकल्याने किंवा काही घडल्याने आपलं जे नुकसान जे होतंय ते आपलं वैयक्तिक नुकसान आहे असं समजलं जातं आणि त्यातून एक आक्रस्ताळी शिवीगाळ देणारी अशी प्रतिक्रिया उमटते। आणि त्याला दुसरंही कारण असं आहे की आक्रस्ताळेपणा, सनसनाटीपणा याला सध्या माध्यमामधूनही बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळत असते। बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा त्यालाच जास्त प्राधान्य दिलं जातं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। त्यामुळेही काही केलं की आपल्याला प्रसिद्धी मिळते हे ज्यांच्या डोक्यात घुसलंय ते कशी विधानं करतात, कुणालाही शिवीगाळ करतात, याच्यामध्ये काही शंका नाहीये। राजकारण्याने देशाला, समाजाला दिशा द्यायची असते आणि ज्यांना वाटतंय की या राजकारणामध्ये समाजाचं प्रतिबिंब उमटलंय तर त्याचा दोष हा पूर्णपणे राजकारण्यांकडे आहे, हेही आपण विसरता कामा नये।